अध्याय 4 श्री गणेशाय नमो. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल गता. अध्यायांच्या अति अंकलकोट आले येती. नृपराया दर्शन देती. सो इच्छेने राहती तयापुरी. चोळापाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव. हे तयांचे सुकृत पूर्व नित्य सेवा घडे त्यात. चोळापाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती. देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती. कामना चित्ती धरून. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणून लग्न दूर येती दूर देशाहून. शरीर भोग स्पष्टले संसार ताप तप्त झाले. मायामय पसरांत पसरले ऐसे आले कित्येक. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते येती राजपुरती. दृढ चरण जयाची भक्ती त्यास होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तया शासते केवळ. नास्तिकाप्रती तत्काळ योग्य शासन करिता. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटाशी. हसून म्हणती जनास ढोंग्याच्या नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षणे ह्याच्या अंगी कोणते हो वसत असे. ऐसे ते आणि निंदिले समर्थाने अंतरी जाणले. जेव्हा ते भेटीस आले तेव्हा केले नवल एक. एक भक्ताच्या घरी पातले समर्थांची स्वारी. तेही दोघे अवचरी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तीन मूर्ती बैसले भक्ती पाठावरती. श्री स्वामी आपल्या चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शन इच्छ जन असंख्यात पातले. तेथे क्षणार्धात समाज दाटला. बहुत एकची गर्दी झाली दर्शन घेऊन चरणांचे. मंगल नाम गरजती वाचे हेतू पुरवावे. मनीचे म्हणून विनंती. कोणी द्रव्य पुढे ठेवती. कोणी फळ समर्पती. नाना वस्तू अर्पण करीती. नाही मिती तयात कोणी नवसात करीती. कोणी आणून देती. कोणी काही संकल्प करीती. चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती. मना माझी आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती. वैरभाव विसरून स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निजहस्त समर्थ संन्यासापुढे लोटीते. मोडली जनाची गर्दी. तो येऊन सेवेकरी. संन्यासा पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नोदकाशी. सूर्य जाता अस्ताचळाशी तेथुनी उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवाशी. रात्र होता तयास अन्नोदक वर्ज असे. जे पातले करू छळना त्याची झाली विटंबना. दंडवया कुस्थितीत जना अवतरले यतीवर्या. इथं श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समय. सदा परिशोध प्रेम भक्त चतुर्धाय गोड हा. श्री स्वामी राजार्पण. श्रेयस्तु शुभम भवतु. अध्याय 5 श्री गणेशाय नमो. बहुकान वैश्वनरा अज्ञानतम छेदका. भास्करा पूर्ण साक्षी परतपरा. भक्त खरा तू सदैव. अक्कलकोट नगरात एक तप पर्यंत स्वामी राज वास करीत. भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चहूकडे. कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामीकडे. राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिते. आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयाच. बडोद्या माझी त्या अवसरी. मल्हारराव राजाधिकारी. एकदा त्यांच्या अंतरी विचारायचा पातला. दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र बोले नृपवर. तयाप्रती कोणी जाऊन अक्कलकोटास येते आणील स्वामीस. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन. कोणाही लागून गोष्ट मान्य करविना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परियस. आपली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे बटपुरीस. तरी मी आणीन तयास निश्चय मानसी असू द्या. ऐसे ऐकून उत्तर संतोषले नृप वर. तैसच सभा ही समग्र आनंदित झाली. नृपतीसह सकळ जणे त्यापरी तात्यास सन्माने. गौरवून मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर. अक्कलकोट आले. नगर पाहुणी संतोषले. जे केवळ वैकुंठ पाहून स्वामीची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनाची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तयात. अक्कलकोटीचे नृपती स्वामीचरणी त्यांची भक्ती. राजघरातील युवती त्याही करीती स्वामी सेवा. ऐसे पाहून तात्यास विचार पडला मानसी. ह्या नगरातून स्वामीस कैसे नेऊ आपण. प्रयत्नांत परमेश्वर. प्रयत्न कार्य हो सत्वर. लढवून युक्ती थोर. कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने. दिली बहुसाल दाने.
याचक धाने तृप्त केले. स्वामीचे पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती, जेणे सेवे करी संतुष्ट होती. ऐसे करी ती सर्वदा, ऐशेने काही न झाले, केले तितके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाला, विचार पडला तयास. मग लढवले एक युक्ती, एकांत गाठून चोळापा प्रती, त्याज लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगता त्या. जरी तुम्ही समर्थास घेऊन याल बडोद्यास, मग मल्हारराव आदरेस इनाम देतील तुम्हा ते. द्रव्यन सर्वे वशात चोळापाशी लागले. अशा तयांच्या अंतरी भरवसा, जहांगीरीचा बहुसाल. चोळापाने कर जोडून विनंती केली मधुर वचनी, कृपाळू होऊन समर्थाने बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल, मला बहुत धन, आपलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून वचन समर्थाने हास्य करून उत्तर चोळापा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती, त्यांच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. इतसे स्वामीचरित सारामृत नाना प्राकृत कथा समन सदा ऐकत भाविक भक्त. पंचमाध्याय गोडा. श्रीयस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. दोरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवीत तैसे हे स्वामी चरित्रामृत. स्वामी समर्थ वदिवित. मागील अध्यायाच्या अंती चोळपा विनवी स्वामी प्रती, कृपा करून मजवर्ती बडोद्याशी चलावे. भाषण ऐसे ऐकून समर्थ बोलती हसुनी, मल्हाररावाची मनी आम्हाविषयी भाव नशे, म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला, तात्या मनी चितावला. आपण आलो ज्या कार्याला, ते न जाय सिद्धीशी. परी पहावया यत्न करून ऐसा विचार केला मनी, मग काय केले तात्याने अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी, दाभिक साधनांत करी, तयात स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले, सप्ताहाशी ब्राह्मण बैसवले, गुरुचरित्र आरंभले, व्हाव्या स्वामी कृपा. परी तयांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्यग्रचित, काही उपाय सुचेना. आता जाऊन बडोद्यास काय सांगावे राजयास, आणि सकळ जनाशी तोंड कैसे दाखवा. ऐसे उपाय करून न होती स्वामी प्रसन्न, आता एक युक्ती योजून न्यावे पळवून यतीशी. असो कोण एके दिवशी साधून योग्य समयसी, मेण्यात घालून स्वामीची तात्यासाहेब निघाले. कडपगावचा मार्ग धरिला, अर्धमार्गी मेणा आला, अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेण्यातून उतरले, मागुती अक्कलकोट आले. ऐसे बहुत वेळ घडले, हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटीत टेकले हात तात्याने. मग अपयशात घेऊन बडोद्यासी आले परतून, समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभती पुढती, सर्वत्रास विचारती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत या तयाचे नाव उपकार्याची धरून हाव आपण पुढे झाला. तो येऊन अक्कलकोट घेतले समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहून समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहून डोळा काय तेव्हा बोलले, अरे बेडी आणून सत्वर ठोका ह्याच्या चरणी. असे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोध बोलले. क्रोध मुद्रा पाहून यशवंतराव भ्याला, मनी पळाले तोंडचे पाणी, लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंताशी, सत्वर यावे बडोद्याशी, येथील कार्याशी सोडून साहेबा विष प्रयोग केला. मल्हाररावावरील आळ आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखले. हातीपायी बेडी पडली. स्वामी वचनांची प्रचिती आली. अघटित लीला दाविली. ख्याती झाली सर्वत्र. इथं श्री स्वामीचरित सारामृत नाना प्राकृत कथा समन सदा भक्त परिशोध षष्ठोध्याय गोडा. इथं श्री स्वामीचरित सारामृत 6ष्ठाध्याय समाप्त. शुभम भवतु.